ओके. सर्वांनी दिवा लावला, मेणबत्ती किंवा दिवा लावला. ओके. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःला म्यूटच ठेवायचं आहे. व्हिडिओ चालू करा. सुरुवातीचा इंट्रो आहे तो व्यवस्थित ऐका. त्याच्यानंतर मग तुमचं एनर्जी ट्रान्सफर चालू होईल. स्नेहा, तुम्ही आत्ता जॉईन केलं, एक चॅट बॉक्स मध्ये लिंक आहे. फक्त व्हाईट कॅन्डल किंवा दिवा लावून ते चालू व्हिडिओ ऐकायला चालू कर.
चालू कर आवाज येतो. तुमचा आवाज जाणार त्याला. कळतच नाही त्याला. जॉईन झालंय ना. माईक चालू करू नका, तुम्ही लेट जॉईन केलेलं आहे, तुम्हाला माहिती नाहीये काय चालू आहे ते. पहिल्या सूचना सगळ्या तुम्ही मिस केल्या. माईक कुणीही चालू करू नका. माईक बंद ठेवा स्वतःचे.
झालं का सगळ्यांचं? तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करू शकता तुम्ही, कोणाचे काय एक्सपिरियन्स असतील. ज्यांनी खूप उशिरा जॉईन केलेला आहे त्यांनी फक्त ऐका, कारण त्याला काही पर्याय नाही, आता काही करू शकत नाही आपण. हॅलो मॅडम. बोला. हा, सुजाता बोलते आहे. हं. तुम्हाला आणि अशोक दादांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप नमस्कार. हं. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा सुरुवात झाली, माझं पूर्ण अंग नखापासून डोक्यापर्यंत मुंग्या आल्या पूर्ण पहिल्या. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणालात की कोणी दिव्य गुरु वगैरे असे हातावर काही ड्रॉ करतायत का, तुम्हाला काही दिसतं आहे का बघा, फक्त मला आयुष्य आणि क्रियासार हे 2 सिंबल कंटिन्यू दिसत होते मॅम. ओके. आणि अजून सुद्धा माझं अंग पूर्ण थरथरतंय. म्हणजे मी हं. बाहेर आलोय आपण त्याच्यातून तरी सुद्धा थरथरतंय फार. आणि ते छान वाटतंय, जे आहे आतमध्ये फील होते ते खूप सुंदर वाटतं आहे. खूप मनापासून धन्यवाद. ग्रॅटिट्यूड मॅम. परत एकदा ते सिम्बल्स तुम्ही हवं तर नोट्स काढून बघा. हा. मे बी ते का तुम्हाला दिसले त्याची क्लॅरिटी अजून येईल. येस मॅम, येस. ओके, थँक्यू मॅम. अजून कोणी काही अनुभव आले कोणाला? ज्योतिताई, मला हा. शेअर करायचं आहे. बोला. जेव्हा ते स्टेज आली होती, जेव्हा तळ हातावर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इमॅजिन करा की सिम्बल्स ड्रॉ करत आहेत, तर मला असं दोन्ही हाताच्या पुढे असे 2 ऋषीमुनी दिसले, काहीतरी लिहित आहे. ओके. म्हणजे ते जटा कसं असतात त्यांच्या, हा. असे सडपातळ होते, जटाधारी, असं आंबोळा ते बोलतात ना, ते तसं. आणि जसे ते लिहित होते तेव्हा ते अक्षर सोनेरी होत होते, ते तसं गोल्डन अल्फाबेट्स ते रूप घेत होतं. तर असं मला नवनाथ सारखे होते का? ऍक्च्युली नॉर्मल ऋषीमुनी होते. नवनाथांचा पोशाख जरा वेगळा आहे. ह्यांचे थोडे वेगळे होते. हे नवनाथांचं तसं ते हे चोटा नाहीये आणि त्यांचं होते ओके. तसं. आणि काहीतरी लिहित होते palms वर, आणि ते सोळी बाय सोळी ते गोल्डन कलरचे होत होते जे ते लिहित होते. तसं मला अनुभव आला, असं मला ओके. शेअर करायचं होतं ओके. तसं. मॅम, मला एक शेअर करायचं आहे. चैताली. बोला. तुम्ही सुरू केलं म्हणजे ते मेडिटेशन सुरू झालं, तर त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे खूप मला आत्ता जे फील होतंय ते खूपच शांत फील होतंय. आणि ज्या वेळेला तळहातावरती सिम्बॉल्स होते, सिम्बॉल्स मला नाही जाणवली, पण मला थोडासा जडपणा आणि गारवा अशा 2 गोष्टी जाणवल्या. आणि सुरुवातीलाच जेव्हा मी डोळे मिटले, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. का म्हणजे माहित नाही का आलं. हे आणि होणार थोडा वेळ होतं, मी आधी विचारलं नाही म्हणत कोणाला, कारण खूप जणांच्या बाबतीत तेही होणार होतं. आणि नंतर स्टेबल झालं ते एका थोड्या सर्टन पॉइंट नंतर. आणि खूप छान वाटलं. आणि शेवटी जेव्हा तुम्ही म्हणलात की गुरु परंपरेतले सगळेजण उभे आहेत आणि प्रकाश वगैरे येतोय, तर त्यावेळेला अजून एक जे मला गाईड करतात, तर त्यांचा पण मला दिसलं की ते पण आशीर्वाद देतात. हॅलो मॅम, मला जेव्हा तुम्ही सुरू केलं हम्म. तेव्हा प्रचंड ऊर्जा जाणवत होती. म्हणजे हातपाय माझे पूर्ण थंड पडले होते, पूर्ण माझी बॉडी अशी व्हायब्रेट होती, म्हणजे मी हालत होते. म्हणजे मला शेवटी एवढी एनर्जी झाली की असं वाटलं पण थांबावं नको मला, म्हणजे माहित नाही एवढी आपल्याला सोसेल की नाही असं, पण मध्ये उठून जाऊ शकत होते, सो मी बसले. आणि असं जेव्हा इथे सहस्त्रारमध्ये वगैरे असं जाणवत होतं, मध्ये असं काहीतरी हे झालं आणि मग पूर्ण असं लाईट वगैरे दिसत होता. आणि हे सगळं फील झालं आणि सगळ्यात शेवटी इतकं भयंकर रडायला आलं, माहित नाही की अजूनही ते खूप इमोशनल झाल्यासारखं होतंय, कळत नाही नाही, एवढं रडायला का ते येतंय. निघून जाऊ दे बाहेर, थांबू ओके. नका. ओके. कारण जसं आता पण सांगितलं की रडणं किंवा ऑटोमॅटिकली डोळ्यातून पाणी येणं हे खूप जणांच्या बाबतीत आज होणारच होतं. अच्छा. मी जाणीवपूर्वक ते उल्लेख नाही केलेला, कारण ते हम्म. तुमच्या स्वतःकडून येऊ दे. कारण कधी कधी कसं होतं की ऐकल्यानंतर माइंडसेट तसाच तयार होतो आणि हम्म. मग तसे अनुभव पण येऊ शकतात. म्हणून बरोबर. आधी कल्पना दिली नव्हती, पण ते नॉर्मल आहे आणि गरजेचं आहे. ओके. थँक्यू मॅडम, खूप छान एक्सपिरियन्स होता.
मला बोलायचं आहे. मॅडम मला सांगायचंय. मॅम एक एक जण बोला. अपर्णा मॅम तुम्ही बोला, चालेल, मी हा. नंतर बोलते. ओके मॅम मला जेव्हा तुम्ही सांगितलं ना की सगळे सिम्बॉल्स आपल्या सहस्राकार चक्रामधून हातामध्ये येत आहेत, त्यावेळेला माझा हात एवढा गरम झाला, खूप एकदम तापल्यासारखा झाला आणि डाव्या डोळ्याला सारखा वारा लागत होता आणि दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं मॅम. आणि खूप असं म्हणजे फ्रेश वाटलं, असं खूप प्रसन्न वाटत होतं. ओके, खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला एवढी मोठी ऊर्जा दिली. खूप खूप धन्यवाद. बोला मॅम ऋषिका. जसं तुम्ही सांगितलं ना की हातावर काहीतरी होणार ना, मला फिंगर्स वर ती व्हायब्रेशन जाणवत होती, पाय खेचल्यासारखे जाणवत होते आणि सगळं ते तुम्ही म्हटलात ना की सिम्बल्स आता सहस्रार चक्र, ती एनर्जी एवढी हेवी झाली होती की मला असं वाटत होतं की माझं तर डोकं खाली पडेल. ते जाणवत होतं मला, रूट चक्रापर्यंत तो थंडावा आत जाताना तो जाणवत होता सगळ्या सिम्बल्सचा. मला सुद्धा मॅम सिम्बल दिसलं. मला हे समीरा दिसलं होतं, एकच फक्त दिसलं, एक हलकसं झालं. पण मला ओव्हरऑल आत्ताही मला असं वाटतं की मी काही बोलू नये, फक्त शांत राहावं. आणि डोळे भरतायत पण पाणी निघत नाही, फक्त डोळे भरून येतात. थँक्यू सो मच मॅम. ओके, श्रद्धा बोला. बोला बोला. तुमचा आवाज पूर्ण ब्रेक होतोय, बोललेलं काहीच समजत नाहीये. श्रद्धा तुम्ही बोला तोवर, त्यांच्याकडे मे बी नेटवर्क इश्यू आहे. नमस्कार मॅम. मॅम सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सगळ्यांना. आवाज येतोय माझा? येतोय, बोला. ओके. मॅम जसं सुरुवात झाली त्यावेळेला विदिन आय थिंक 50 सेकंड्स और ऑलमोस्ट 40 सेकंड्स मध्येच 7 बुद्धांचं दर्शन झालं होतं आणि 7 बुद्ध समोर येऊन असं बसले होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा सहस्रार चक्रामधून पास करायचे होते रूट चक्रापर्यंत, तेव्हा सगळे सिम्बॉल्स असे गोल्डन कलर मध्ये आणि त्याच्या भोवती असं व्हाईट लाईट असं हायलाइट होऊन ते बॉडीमध्ये फुल ट्रॅव्हल करत होते. आणि मॅम जेव्हा पाम वरती तुम्ही म्हटलात की काही सिम्बॉल्स हे होतील किंवा काही, त्यावेळेला सुद्धा गोल्डन कलरचे सिम्बॉल्स येत होते. स्पेशली मला आयुषी हा सिम्बॉल दिसला आणि त्याच्यासोबत मला अजून काही वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स तिथे दिसले, जे मी पूर्वी कधी नाही पाहिलेत. मी डिकोड करायचा प्रयत्न करत होते पण मला काही आठवत नाही हे सिम्बॉल्स मी कधी पाहिले आहेत. आणि काही वेगळ्या वेगळ्या लिपीमध्ये काही गोष्टी म्हणजे अशा अक्षरं लिहिलेली होती. सो मला नाही माहिती ते काय आहेत ते. सो आणि एंडला जे 7 बुद्धास होते त्याच्या सेंटरला जे बुद्ध बसले होते त्यांच्या इथे मला तुम्ही दिसलात. आणि त्याच्यानंतर जेव्हा जसं जसं कम्प्लीट होत गेलं आणि शेवट महाकालीचं पूर्णपणे इमेज समोर येऊन तिथून एक संदेश येत होता. ओके, हे पण मी जाणीवपूर्वक सांगितलं नव्हतं की कोणाला एक ठराविक देवीचं दर्शन कोणाला झालंय का, हेही मी आधी सांगितलं नव्हतं. पण बऱ्याच जणांना तोही अनुभव आला असेल. एक तर काली माता असू शकेल, बगलामुखी माता किंवा तारा देवी असू शकेल. तारा देवी आणि काली माता एकसारख्याच दिसतात, विशेष फरक लक्षात येत नाही नवीन माणसाला. तर बऱ्याच जणांना कोणाला हेही दिसलेलं असू शकतं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ज्योतिताई मी बोलू का आता? बोला. हॅलो. बोला बोला. हा, मला पाम्स मध्ये खूप मुंग्या यायला लागलेल्या, पाम्स थंड पडले आणि सेंटर ऑफ द पामला असं काहीतरी ठेवल्यासारखं वजन हेवीनेस वाटायला लागलं सेंटर ऑफ द पामला.
आणि नंतर मला खूप सुंदर फूल दिसत होतं, व्हाईटिश लाईट पर्पलिश, इतकं सुंदर फूल, आणि त्याच्यातून एवढी लाईट व्हायब्रेट होत होते, म्हणजे ते बघतच राहावं असं वाटत होतं मला. खूप आनंद मिळत होता ते फूल बघताना, आणि थंडवा जाणवत होता एकदम. ओके. मी बोलू का? हा बोला. मी ज्या वेळेला स्माईल मी जेव्हा फूल बोलते तेव्हा. बोला हॅलो, बोला बोला. ज्या वेळेला ते सिम्बॉल्स ड्रॉ होत होते, तर अलुमा आणि आमीन इथे ड्रॉ होत होते, आणि इथे असं पूर्ण काहीतरी फिरल्यासारखं वाटत होतं कंटिन्यू. आणि ते झाल्यानंतर मग हातामध्ये राईट हँड मध्ये असं गरम काहीतरी ठेवल्यासारखं, आणि ओझं ओझं हात असं फील. ओके. हेवीनेस तर प्रत्येकाला जाणवणारच आहे, हो. कारण ती खूप अजून खूप पॉवरफुल ऊर्जा आहे, सगळ्या गुरूंकडून आलेली आहे, तर हेवीनेस जाणवणार आहेच. हो. अजून कोणाला काही अनुभव काही सांगायचा आहे? मॅम मी सांगू? बोला. जेव्हापासून मेडिटेशन जसं चालू झालं तसं माझ्या हाताचे दोन्ही तळवे आणि पायाच्या तळव्यांना खूप असं व्हायब्रेशन्स होत होते, आणि असं ते सिम्बॉल्स मला दोनच दिसले सुरुवातीचे, अलुमा आणि आमीन, आणि एक पावक दिसला. आणि मला असं शेवटी शेवटी जेव्हा मी जसं मेडिटेशन संपत आलेलं, माझा चेहरा पूर्ण घामाघूम झालेला, पण सहस्रार चक्रावर खूप थंडावा जाणवत होता असं खूप. आणि पूर्ण डोकं माझं शेवटपर्यंत पण हेवी होतं, असं खूप हेवी, आणि मान वगैरे अशी जड झालेली, पूर्ण पाठ दुखत होती, मान जड झालेली. खूप छान वाटतंय पण आता त्याच्यामुळे. खूप खूप धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. मॅम मी बोलू का? बोला. मला पण ती एनर्जी पूर्ण अशी सर्क्युलर पाम वरती जाणवत होती फिरताना, आणि गोल्डन लाईट मला दिसला स्पष्ट, आणि त्यात मला जास्त त्र्यंबकम सिम्बॉल दिसला. ओके. परफेक्ट आणि सिम्बल दिसला म्हणजे तुम्हाला. आणि मग असं ना, नंतर मग तुम्ही म्हणालात सगळे गुरु, मला ते हाफ सर्कल मध्ये समोर असे लांब दिसले, ओके. म्हणजे असं हाफ सर्कल मध्ये असे थोडेसे उभे दिसले. आणि मला ते मेडिटेशन संपल्या थोड्या वेळाने दोन लामांचा चेहरा स्पष्ट दिसला. ते एकांवर केस नव्हते, म्हणजे त्यांनी येऊन माझ्या ना थर्ड आयवर टच केलं, आणि एक थोडेसे चायनीज फेस असतो ना, मंगोलियन, त्यासारखे एक लामा होते, ते माझ्या जवळ आले आणि आशीर्वाद दिला त्यांनी मला. हे खूप मला छान दिसलं. अनुभव आहे तुमचा. आता त्र्यंबकम का दिसला, कोण सांगू शकेल बरं? ब्रह्मा विष्णू महेश हा. ते देव. कारण त्यांना सुद्धा मी इन्व्हाइट केलेलं होतं, आणि अर्थातच ते दत्त स्वरूप आहे. खूप छान अनुभव आहे. अजून कोणाला काही सांगायचंय? मी बोलू? बोला. मला म्हणजे सुरुवातीला अशा आकाशी कलरचं लाईट दिसत होतं, आणि 3 असे तारे दिसले, वेगवेगळ्या कलरचे चमकत होते, आणि लाईट सारखं दिसत होतं. आणि नंतर मग मास्टर बुद्धांचं वरचं मुकुट आहे ना, ते दिसलं मला, आणि जड वगैरे खूप असं मुंग्या आल्या. आणि आता जरा शांत वाटतं. थोडंसं मला डोक्याला जरा आता थोडं कळाल्यासारखं झालं तिथं बघा, आणि आता म्हणजे जरा शांत वाटते. ओके. काही मिंटाकाला जाऊन आला का तुम्ही? माझ्या प्लॅनेटला जाऊन आला? 3 कसले माहित नाही, ते तारे असे लाईट दिसले मला आता, म्हणजे हे झालं की मला असं काहीतरी तारे दिसले होते, वेगवेगळ्या कलर मध्ये होते. ते काय होतं ते मला नाही कळलं, पण ओके. मॅम मी बोलू? बोला. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. विशाखा बोलायचंय? मॅम फर्स्ट तर थँक्यू तुम्हाला. मॅम मला नेहमी आता तुम्ही स्टार्ट केलं ना, तर माझं लगेच लोअर पोट आहे ना, आतमध्ये खेचल्यासारखं होतं. म्हणजे अजून पण मी बोलते ना,
तसं आतमध्ये पुश केलं म्हणजे खेचल्यासारखं फील होतं मला खूप वेळ. हेच मला म्हणजे नेहमी फील होतं. हे सगळे अगदी पॉइंट्स तुमच्याकडून येऊ देत म्हणून मी थांबलेले आहेत. जेवढे काही होते ते तुमच्याकडून, कारण पोटाचे इश्यू सुद्धा त्यात आहेत. पोटाला सुद्धा बऱ्याच जणांना जाणवणार आहेत. व्हायब्रेशन्स असो किंवा दुखू शकतं, बरंच काही व्हायब्रेशन्स असो. नाही, माझ्याकडून तुम्हाला म्हणून सांगितलेलं नाहीये, मला तुमच्याकडून येऊ दे म्हणून मी थांबले. ते हो, होईल, क्लिअर होत जाईल. सगळ्या जेवढे जिथे जिथे काय काय आहे ते क्लिअर होत जाईल. अच्छा. ओके, थँक यू सो मच. थँक्स. मॅम अजून एक सांगायचं राहिलं होतं मगाशी. चैताली बोलते. तुम्ही जेव्हा सांगितलं होतं ना शेवटी की तुम्हाला काही गायडन्स किंवा मेसेज येतो आहे का, तर ते 5 मिनिटं हे करा. तर त्याच्यामध्ये मला सोनेरी रंगाचं असं वलय दिसलं स्वतःभोवती. ओके. असं एक होतं आणि खूप छान वाटलं. खूपच म्हणजे आत्ता जे फील होतंय आणि आधी जे होतं त्याच्यापेक्षाही आता खूप जास्ती छान वाटतंय. आणि एक एनर्जी येतो तशी आहे. आणि आणखीन एक पॉइंट सांगायचा होता की मी एक इच्छा केली होती जी खूप काही दिवसांपूर्वी होती, म्हणजे मास्टर बुद्धांनाच केली होती की मास्टर बुद्ध मला एनर्जी मिळाली तर खूप बरं होईल तुमच्याकडनं. आणि म्हणजे आता गुरुपौर्णिमेला तुमचा मेसेज आला की आपण एनर्जी ट्रान्सफर करणार आहोत. ओके. तर खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच. छान. स्नेहा मॅडम, मी सुशीला बोलतीये. हा बोला. मला असा मेसेज आला, यू आर ऑन होल्ड. यू आर ऑन होल्ड असा मेसेज आला आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ वगैरे काहीच आवाजच येत नव्हता, पण एनर्जी फील होत होती. गोल्डन लाईट आणि ब्लू लाईट, आणि त्याच्यामध्ये असं 3 रंगांचं असं वलय गायडन्स येत होतं की त्रिदेव आहेत ते. आणि हातामध्ये माझ्या सिम्बॉलचं एनर्जी अजूनही फील होतीये. आज्ञा चक्रामध्ये होतीये, फोरहेडला होतीये आणि पूर्ण शरीरामध्ये असं मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे मॅडम मी. पण मला व्हिडिओचा एक शब्दही ऐकू आलेला नाही. कुठल्या व्हिडिओचा लिंक दिलेल्या? नाही, व्हिडिओ चालला होता म्हणजे आता सगळे म्हणतायत ना, तुम्ही म्हणालात. लिंक दिली होती ना, तो व्हिडिओ प्ले करायचा होता, तुमच्याचकडे प्ले करायचा होता, इकडून कुठलाही आवाज नव्हता. हो का? नाही, मग ते मला नाही आलं. यू आर ऑन होल्ड असा मेसेज आला, नाही समजलं. नाही, लिंक इथेच तुम्हाला तुमच्याकडे प्ले करायचा होता. चला, शेवटी एनर्जी पोहोचली ना तुमच्याकडे, ते महत्वाचं. स्नेहा बोलायचंय? हा, बोलायचंय मॅम. मी नवीनच आहे. गुरुपौर्णिमेच्या तुमची संधी गेली यावेळी. हा सर, कारण का गेली, कशी सगळ्याच गेली, सूचना कशी गेली ती युनिव्हर्सची इच्छा आता. काही नाही, मला तुम्हाला दोघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सगळ्याच सूचना गेल्या होत्या. त्या लिंकचा व्हिडिओ बघायचा हे पण मला आता यांच्या बोलण्यातनं कळलं की तो व्हिडिओ ऑन करायचा होता. त्यामुळे मला तेही नाही करता आलं. मला फक्त सगळ्यांनी डोळे मिटलेले दिसले म्हणून मी डोळे मिटून बसले होते. तर असंही मी जप करते स्वामी समर्थांचा, तर आधी तो केला, नंतर कृष्णाय वासुदेवाय ते म्हणत म्हणतच बसले होते. काय करायचं काहीच माहिती नव्हतं. तर या सगळ्यांचं ऐकून असं वाटतंय की आता कधी ऑगस्ट येतंय आणि कधी मी ते करतेय. सो जे काय म्हणतायत यातलं मला काहीच समजत नाही, काहीच कळालं नाही. फक्त शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि जे काय वाटलं ते सांगायचं होतं, तेवढंच. ओके. नाही, काही कारण असेल, मे बी तुम्ही प्रिपेअर्ड नसाल अजून तेवढी मोठी एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी, म्हणून थांबवलं गेलं असेल. काही कारण असू शकतं. कदाचित त्याचं उत्तर अट्युनमेंटच्या वेळी तुम्हाला कळेल, तसंही असू शकतं. कारण जसं तुम्ही बाकीच्यांचे अनुभव आता ऐकताय, त्यांनी ऑलरेडी अट्युनमेंट घेतलेले आहेत, मास्टर लेवलची अट्युनमेंट घेतली आहे. स्वतःचे 21 दिवसाचं हिलिंग पण त्यांचं झालेलं आहे. तर बॉडी बऱ्यापैकी रेडी झालेली असते अजून पुढच्या लेवलची एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी. तरी सुद्धा त्यांना बऱ्यापैकी हेवीनेस जाणवतोय. मे बी कदाचित अजून ते रेडी नसाल झाले तुम्ही, म्हणून ते तसं झालं असेल.
पण हम्म. लाईव्ह होता याचा अर्थ काही अंशी तरी तुमच्याकडे ते आलं असेल, मे बी नंतर ऍक्टिव्हेट होईल, कसंही होईल. माझ्याकडे काहीच सोर्स आणि नव्हता. बघा, लॅबचा मुलगा फोन घेऊन आला, त्याला म्हटलं तुझा फोन मला थोड्या वेळासाठी दे, आणि मग ऐन वेळेला मी त्या मुलाच्या फोनवरती, म्हणजे तो आला हे पण माझं लकच म्हणायला पाहिजे, नाहीतर मी हे पण नसते काहीच करू शकले. तो तेच आला तुम्हाला त्याच्या ऐनवेळी मॅनेज फोनवरती. झाल्या सगळ्या गोष्टी. हा, झालं, मॅनेज झालं. हा, ते ऍटलीस्ट जे पण काही ते चाललं तिथं मी इम्पॉर्टंट आहे. लाईव्ह तरी राहिले. हा, थँक्यू. अजून कोणाला काही अनुभव, काही सांगायचंय? मॅम मला सांगायचं होतं, हा, बोला. जसं जसं ते सुरुवात झाली ना, तुम्ही जेव्हा म्हणाला की आता आपण सुरू करू, तर तेव्हा मला ना लेफ्ट साइड शोल्डरच्या खाली पूर्ण असं दुखायला लागलं. तर मी म्हणजे त्याला इग्नोर करून असंच मी बसले की ऐकत. आणि थोड्या वेळानंतर मला एकदम गुंगी लागली, म्हणजे मला काय कळालंच नाही काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं. मग नंतर अशोक सरांचा हे आलं, आवाज आला की काहीतरी आलं, आय डोंट नो काय आलं. पण त्याच्यानंतरच मला असं जाग आली की म्हणजे आता मी संपलं डिस्टर्ब केलं. म्हणून. नाही, मला तेव्हा मला असं गुंगे संपले की आता संपले म्हणून हिलिंग, मग तेव्हा मी थोडासा लिंक लागली माझी. ओके, तर ठीक आहे. असं झालं. एनर्जी तर मिळणारच आहे, ती ती ट्रान्सफर होतेच. नमस्कार मॅम, नमस्कार, बोला. प्रज्ञा बोलतेय. थँक्यू सो मच, तुम्ही हे सेशन ऑर्गनाईज केलं आणि या सगळ्या एफर्ट्समुळे आम्हाला पण म्हणजे एनर्जी घेता आली. मला असा अनुभव आला की आपण हॉलिवूडच्या सिनेमात एखाद्या कॉस्मिक थीमचे कसे सिनेमा वगैरे बघतो, तसं म्हणजे फर्स्ट या साईडला म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही होतात, त्यांच्या मागे डॉक्टर सैनी होते आणि अनेक म्हणजे काउंटलेस लामाज थांबले होते आणि हाफ सर्क्युलर मोशनमध्ये होते. आणि जसं जसं सेशन पुढे होत गेलं तसं ते मेल्ट होत गेले, म्हणजे दे कन्वर्टेड इन टू लाईट्स आणि फ्लिकरिंग लाईट्समध्ये ते कन्वर्जन झालं. आणि डोक्याच्या वर असा पूर्ण कॉस्मिक असा गोल्डन असा फुल असा फिरत होता. इतका मोठा एनर्जी स्त्रोत होता तो. आणि पूर्ण असं इथे क्रॅक गेल्यासारखं झालं. आणि जेव्हा आपण म्हटलं की आपले पाय टच झालेत, खाली मुळं आहेत, गेली आहे, एनर्जी आपण रिसीव्ह करतोय, तर 1 2 3 4 असं एकदम असं झूप करून सगळी लाईट आत गेल्यासारखी झाली. आणि माझे पूर्ण शोल्डर्स पासून पूर्ण खालपर्यंत असं हे झालं, अंग गरम झालं, खूप ताप आल्यासारखं. तळव्यांना पण असं गरम असं रोटेटिंग फील आला, असं गरम काहीतरी ठेवलंय आणि गोल 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 फिरतोय असं झालं. आणि मेसेज मला असा आला की मला असं म्हणजे कोण होते माहिती नाही, पण व्हॉइस ह्याच्यामध्ये असं जाणवलं की डोंट हरी अप, यू आर पार्ट ऑफ द टीम. आणि फास्ट ही जी कन्सेप्ट आहे तुझी, आणि जी फास्ट कन्सेप्ट आहे या कॉस्मिक वर्ल्डची, ही वेगळी आहे. सो होल्ड ऑन, यू आर पार्ट ऑफ द टीम. आणि टाइमलाईन चेंज होतीये. तर तुला जे फास्ट वाटतं आहे की जे फास्ट काम व्हायला पाहिजे, ते ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे, ते ऑलरेडी चाललेलं आहे. पण तुझ्या कपॅसिटीच्या बाहेर आहे फास्ट या शब्दाचा अर्थ कळणं. तर सध्या तू थोडा पॉज घे, काम आपलं चालू होणार आहे, ऑलरेडी चाललं आहे. शांत राहा, पेशन्स 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 असं मला सांगितलं जात होतं. आणि एकदम मी ते म्हटलं अरे हे काय काय होतंय. आणि मग मी ऐकायचं असं होते आणि फुल गोल्डन लाईट सराउंडिंग होता. तर माझ्यासाठी हा मेसेज नवीन होता. मे बी मी काही कामाची सुरुवात करतेय किंवा काही थॉट प्रोसेस मनात चालली आहे, त्याच्याशी रिलेटेड होतं. पण मला थोडं थांबायला असा मेसेज मिळाला की अशा म्हणजे आय डोंट नो, मला आता ह्याच्यावर विचार करायला लागेल. पण फास्ट ह्याची कल्पना त्यांचं म्हणणं होतं की तुला जे फास्ट वाटतं त्याच्यापेक्षा पण फास्ट काहीतरी होत आहे, तर होल्ड ऑन, अशा ह्यानी आलं. हा मेसेज आता सेकंड टाइम रिपीट झाला. आत्ताही सांगितलं की त्यांना मेसेज येत होता की यू आर ऑन होल्ड, आणि तुम्हालाही तसाच मेसेज आलाय. नाही, त्यांना त्या व्हॉट्सअपचा होल्डचा आला होता हो, ना मला. पण त्या हा, एनर्जी ट्रान्समिशनच्या दरम्यानच त्यांनाही तो मेसेज मिळालेला आहे. आणि तुम्हालाही तोच मेसेज आहे. ऍक्च्युली हा मेसेज सगळ्यांसाठीच आहे. सुरुवातीला सुद्धा मी सांगितलं होतं सगळ्यांना, पेशन्स ठेवा,
घाई करू नका. तोच मेसेज रिपीट झालाय परत. आणि मॅडम मी एक सगळ्या मिनिट थांबवतो. प्रज्ञा तुमचं झालं का? तुम्ही कंटिन्यू करा. तुमच्यानंतर थोडंसं बोलायचं. तुम्ही कंटिन्यू करा. ओके. नाही, काही नाही, एवढंच म्हणायचं होतं की अट्युनमेंटच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की कंटिन्यूस रिक्वेस्ट करा त्यांना की चांगल्या कामासाठी आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या, आपल्याला वैश्विक कार्य करायचं आहे, इथून पुढे चांगलं काम करायचं आहे. आणि त्याच्याच रिलेटेड माझ्या पण काही डेव्हलपमेंट झाल्या इकडे आणि रोज मी ती रिक्वेस्ट करत असते. तर मला असं वाटलं की मे बी त्याच्याशी रिलेटेड हा मेसेज असेल की होत आहे, डेव्हलपमेंट चालली आहे, टाइमलाईन इज शिफ्टिंग, अशा ह्यानी. तर म्हणून मॅडमला थँक्यू म्हणायचं होतं. आणि असेच सेशन्स अजून वारंवार प्लीज ऑर्गनाईज करा. आय नो यू आर ऑलवेज बिझी आणि ऑक्युपाईड असतात, त्यातून वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी हा वेळ दिलात. गुरुपौर्णिमेचे तुम्हाला म्हणजे खूप सारे आमचे प्रणाम. आणि अजून ह्याची फ्रिक्वेन्सी या सेशन्सची वाढवा आणि आम्हाला काम द्या की काय अजून काय करायचंय. थँक्यू. तुमची टाइमलाईन अशी 4 तास पुढे असते आमच्यापेक्षा. इंडियापेक्षा पुढची आहे टाइमलाईन 4 तासाने. सगळ्यांसाठी एक सूचना होती की आपण एकच मिनिट हा. आपण सर्व हिलर्सचा एक कॉमन ग्रुप बनवला होता, म्हणजे वेगवेगळ्या बॅचचा एकत्रित ग्रुप बनवला होता. पण काही कारणाने तिथे वेगळे प्रकार झाल्याने तो बंद केला. आणि आता काही ग्रुप आहेत ते बॅच वाईज आहेत आणि तिथेही सर्वजण ऍक्टिव्ह नसतात. तर जेव्हा आता ऑगस्टची बॅच होईल त्यानंतर आपल्याला एक कॉमन ग्रुप बनवायचा जिथे सर्व ऍक्टिव्ह हिलर्स असतील. जसं आता प्रज्ञान पण मेसेज आला की काही वैश्विक काम त्यांना करायचंय, तर त्या रिलेटेडच आहे की ज्यांना स्वतःला इच्छा आहे की खूप काही कामे करायची आहेत आपल्याला युनिव्हर्ससाठी, नेचरसाठी, किंवा जे निडी पर्सन्स आहेत, निडी प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, एखादी सिच्युएशन असेल, जसं की आपण पाहिलं होतं मागच्या महिन्यात पावसाने, याच महिन्यात बहुतेक पावसाने बराचसा गोंधळ झाला होता आणि आपण एक ऍक्टिव्हिटी दिली होती ग्रुपमध्ये आणि त्याने किती फरक पडला. लगेच 2 दिवसामध्ये सगळी परिस्थिती नॉर्मल झाली. अशा काही सिच्युएशन असतील, अशासाठी जे हिलर्स रेडी आहेत त्यांनी मला पर्सनल मेसेज करून ठेवा. त्या सगळ्यांचा एक ग्रुप बनवला जाईल. कुणालाही यात जबरदस्ती नाहीये, ऐच्छिक आहे सगळ्यांसाठी. जे प्रोफेशनल प्रॅक्टिस करतात त्यांना काही अडचण येत असेल, कधी काही प्रॉब्लेम आले, काही प्रश्न विचारायचे, ते प्रश्न पण त्यात विचारू शकता तुम्ही. मॅडम तिथे असणारच आहेत. पण ते सर्व ऍक्टिव्ह हिलर्स असायला हवेत, नाहीतर काही मेसेज टाकला आणि गायब झाले, तिथे काहीच नाहीये ऍक्टिव्हिटी, असं काही व्हायला नको. तसं कोणी इच्छुक असेल तसे मेसेज करून कळवा. तुम्ही इतरांसाठी वेळ देऊ शकत असाल तेही सांगा, म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्या जाईल. हे ऐच्छिक भाग आहे, काही कुणावर जबरदस्ती नाहीये. त्या पद्धतीनं तुम्ही कळवू शकता. ही एक सूचना द्यायची होती. थँक्यू. मॅडम मी बोलू? गीतांजली बोलते. बोला बोला. आणि गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्हाला प्रणाम. अशोक सरांना पण नमस्कार. आज तुम्ही आम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एवढं छान आशीर्वाद गिफ्ट दिली आहे, त्याबद्दल खूप 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 तुमचे आभार. आणि मॅडम असं तुमची एनर्जी आज एवढी होती की आता मी त्या एनर्जीमध्येच होती की मला हँड रेज करायचा होता तरी मला असं हलवत नव्हतं. शेवटी आता रिलीज झाली आणि खूप बरं वाटतंय, छान वाटतं. म्हणजे आज इतके म्हणजे एक 7-8 महिने मी एक माझ्या वेगळ्या ह्याच्यात इश्यू मध्ये होती, पण त्याच्यानंतर आज मला 7 महिन्यानंतर आज तुमच्याशी बोलून, तुमचे दर्शन घेऊन किंवा तुमचा सहवास लाभला, ह्याच्यातच खूप आहे की ह्याच्या पुढचे माझे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि सगळं हे वाटेल. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्ही म्हणाल ते हातावरती एवढी एनर्जी जाणवत होती की चिन्ह मला दिसली नाहीत, पण जो प्रकाश होता तो प्रकाश खूप हे होता, म्हणजे
आपण हेवीनेस जो होतो तोच जाणवत होता. त्याचे आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. अजून काही कोणाचे काही अनुभव आहेत, काही सांगायचं आहे? मॅडम याची गुरुदक्षिणा काय द्यायची? तुमच्यावर आहे. ओके, ठीक आहे. अजून काही कोणाचे अनुभव? ही आज तुम्हाला जी काही एनर्जी ट्रान्सफर केलेली आहे अर्थातच ती हायर व्हायब्रेशनल आहे आणि प्रत्येकाला ज्याची काही गरज असेल त्यासाठी ती नक्की काम करेल. म्हणजे आता आजपर्यंतचे जे काही तुमचे व्हायब्रेशन्स होते, एनर्जी होती किंवा जी काही ओव्हरऑल सिच्युएशन होती आणि इथून पुढे बरेच बदल तुम्हाला जाणवतील. फक्त तुम्हाला नोटीस करावे लागतील. तुमच्या स्वतःमध्ये बदल होणं आहे, तुमची स्वतःची एनर्जी चेंज होणं आहे किंवा एखाद्या गोष्टीचा पूर्वी त्रास होत होता, राग येत होता किंवा एखादी गोष्ट विसरता येत नव्हती, ते सगळं काही निघून गेलेलं असेल. कोणाचे हेल्थ इश्यूज असतील तर तिथे फरक पडेल. ब्लॅक मॅजिक सारखे केसेस आहेत तिथे फरक पडेल. कुठलंही गिल्ट होतं किंवा कॉन्फिडन्स कमी झालेला होता, फिनान्शियल इश्यूज होते, करिअरचे इश्यूज असतील, रिलेशनशिप इश्यूज आहेत, जे काही तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यानुसार तुमच्यासाठी ती एनर्जी काम करत जाईल. तुम्ही फक्त ते नोटीस करा. नोटीस करणं गरजेचं आहे कारण ते छोटे छोटे बदल होत जातात आणि त्यानंतर परिस्थिती बदलत जाते. जसं की बऱ्याच जणांच्या डोळ्यातून पाणी आलं मेसेज आहे इथे किंवा आता तुम्ही सांगितलं सुद्धा बऱ्याच जणांनी, तर ते रिलीज होणं आहे. गुरुतत्वाशी तुमचं एकरूप होणं आहे. काहीतरी गोष्टी राहून गेल्या होत्या तर त्याचं कन्फेशन पण आहे ते, ज्यांना ज्यांना डोळ्यातून पाणी आलेलं आहे किंवा काहीतरी आपलं कुठेतरी चुकलं होतं तर त्या सगळ्या गोष्टींचं विसर्जन केल्यासारखं आहे. त्यामुळे स्वतःला आता थोडंसं नोटीस करायला चालू करा की कशा प्रकारे तुमच्यामध्ये बदल घडणं चालू झालेलं आहे. एकदम काहीतरी चमत्कार होईल असं नाही, हळूहळू गोष्टी बदलत जातात. मॅम हे आम्ही परत करू शकतो? नाही, तुम्ही फक्त एक मेडिटेशन म्हणून ते करू शकाल, पण एनर्जी ट्रान्सफर जी होती ती लाईव्ह होती. ओके. तुम्हाला तरी इन केस समजा म्हणजे कोणालाही जर अजून करायचंच असेल तर मग तुम्ही एक काम करू शकता. इथे कमी आवाजात तुम्ही बुद्धम शरणम गच्छामी पण ते म्युझिक लावून ठेवू शकता, तसंही करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या हिलिंग पॉवर साठी म्हणून काही गायडन्स हवंय किंवा समजा तुम्हाला सेल्फ हिलिंग करायला नको वाटतंय आता किंवा वेळ नाहीये किंवा जे काही असेल तर त्या केसमध्ये तुम्ही हे सुद्धा करू शकता. ओके मॅम, थँक्यू. अजून काही कोणाला सांगायचंय, काही अनुभव वगैरे? मेसेज जे हो मॅडम. टाकले होते तेही वाचलेत मी, जे चॅट बॉक्स मध्ये होते. बोलायचंय कोणाला? हा मॅम एक मॅडम मी आता औरंगाबादला गेले होते मागच्या आठवड्यामध्ये, हा. तर तिथे अजिबात पाऊस नव्हता 8-10 दिवसापासून. तर तो टॅक्सीवाला म्हणाला की यहाँ बारिश नहीं है, सब फसल सूख रही है. तर मी आपले सगळे सिम्बॉल्स दिले युनिव्हर्सला, 12 सिम्बॉल्स दिले आणि प्रे केलं मस्त बुद्धांना की इथे जिथे जिथे जरूरत असेल तिथे तिथे पाऊस म्हणून. तर मी सुद्धा पाहिलं रोप जळायला आलेले होते. सिम्बॉल दिल्यावर अवघ्या 20 मिनिटामध्ये एवढा जोराचा पाऊस आला मॅडम, एवढा जोराचा, कंटिन्युअस 3-4 दिवस पाऊस पडत होता. म्हणजे ते लोक खूप खुश झाले. तो टॅक्सीवाला मला म्हणाला क्या मुंबई से आप बारिश लेके आए क्या मॅडम? म्हटलं मैंने नहीं लाई, भगवान ने भेजा है. तर मला खूप आनंद वाटला मॅडम की आपलं सिम्बॉल्स आणि आपली एनर्जी काम केली म्हणून. एक्झॅक्टली. खरं तर हिलिंग असंच वापरायचं असतं. जिथे खरंच ज्याला गरज आहे तिथे अशाच प्रकारे वापरायची असते. अजून काही कोणाला काही अनुभव काही सांगायचा आहे, बोलायचं आहे? झालं असेल तर मग थांबू आपण. मॅम एक प्रश्न विचारायचा होता, विचारू? बोला.
या रिलेटेड नाही ऍक्च्युली, फक्त मला ते मी ऐकत आले ना की आपण लेसन लर्न करायचा असतो. तर मला फक्त हे विचारायचं होतं की लेसन लर्न करायचा म्हणजे काय करायचं, म्हणजे माझं रेकॉर्ड झालंय आकाशिक रीडिंग. तर म्हणजे मला ते नाही कळालं की मी काय करायचं, म्हणजे ज्या माणसाबद्दल अ, म्हणजे मला कळलंय की या माणसाचं हे अ, अ, जे ऋण आहे ते फेडण्यासाठी मी त्याच्या आयुष्यात आहे. तर मग त्याला लेसन लर्न करायचं म्हणजे त्यांनी काही केलं तरी त्याला ते फॉरगिव्ह करायचं आणि आपल्या मनात ते काही नाही ठेवायचं, की काय, असं हा प्रश्न होता मला. आता एखादी सिच्युएशन जसं तुम्हाला रिडिंग केलेलं आहे, तर ही सिच्युएशन आता कशा प्रकारे तुमच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होते याचं उत्तर मिळालं असेल, बरोबर? हा, म्हणजे का माणूस आहे हा हे तर कळालंय. हा 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 मग हम्म, त्यावेळी तुमचं काय चुकलं होतं म्हणून ती व्यक्ती हा आता ती वागतीये. हा एकतर ही जाणीव येणं खूप गरजेचं आहे सगळ्यात आधी. हा आणि तर ते माफी मागणं आणि माफ करणं या दोन्ही गोष्टी हम्म, झाल्या पाहिजेत. तिथेही ती हा जाणीव पाहिजे. आपण काही त्याच्यावर उपकार करत नाहीये, माफी मागतोय किंवा हम्म, माफ करतोय, हे स्वतःसाठी करतोय पण की मला हम्म, नकोय ते, हम्म, मला ती हम्म. सिच्युएशन नको म्हणून. आणि हे पण ते का घडतंय हे जर तुम्हाला कळतंय, त्यातून हम्म स्वतःमध्ये काय बदल करायचे आहेत हे समजलं म्हणजे तुम्ही तुमचा लेसन लर्न केला. लर्न केला. पण ते समोरच्या माणसाला काहीच माहिती नाहीये की तो माझ्या, तर काही हे फरक त्यांना पडत नाही. सांगायचं नसतं ना, आता की कसं सांगायचं. आहे की आता तुम्ही काहीही सांगायला गेलात तर ते त्याच्या मेंदूला सांगताय. माफी जर हा, समोरासमोर मागताय तर ती मेंदूपर्यंत जाते, आत्म्यापर्यंत जात मेंदू नाही. नाही. हा पण जर तुम्हाला प्रेयर दिली असेल, होपोनोपोनो प्रेयर असेल, तर ती त्याच्या आत्म्यापर्यंत जाते. ओके. कॉन्शियस माइंडला सांगून काही उपयोग नाही. फक्त म्हणजे इगो समोर सांगायची गरज नाही. नाही, मी नाही. मनातून सांगितलं तरी ओके, ते मला कळलं आणि मी त्याला सांगितलं, मी माफी मागितली, तर ते म्हणजे झालं सफिशियंट. ओके, थँक्यू. मॅम, एक विचारायचं होतं की हं. आता जे आपण एनर्जी ट्रान्सफर केली आणि तुम्ही म्हणालात की पाणी आलं डोळ्यातनं म्हणजे रिलीज काही गोष्टी झाल्या, तर मग कार्मिक पॅटर्न पण ह्याच्यामुळे चेंज होऊ शकतात का? इथून पुढे चेंजेस होतील आता त्याची. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी गोविंद वाघ बोलतोय. हा बोला. सर्वांना ज्युनियर सिनियर सर्वांना नमस्कार. आपल्यालाही नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. हं, मॅडम, मी परवा जॉईन झाल्यानंतर सकाळचं एक स्वप्न पाहिलं होतं. हं, मी हाजी एका सिग्नलला पोहोचलो होतो, जस्ट उभा होतो तिथे आणि माझ्या बाजूला एक लेडी उभी राहिली होती, एक अनोळखी होती. हं. तर तिथून एक युवक आला तिथून आणि त्या लेडीला सॉरी म्हणाला की माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला त्रास झाला आणि तो निघून गेला लगेच आहे त्या गतीमध्येच. त्या लेडीला म्हणलं तुम्ही लगेच त्याला माफ केलं. ती पण ठीक ठीक आहे, माफ करा, माफ केलं म्हणाली. आणि मी म्हटलं लगेच तुम्ही माफ केलं त्यांना, तुमच्या फॅमिली एवढा त्रास झाला. हा म्हणते काय, तिने एकदम सिम्पली घेतलं होतं ते. स्वप्नाचे अर्थ खूप वेगवेगळे असतात. डिरेक्टली त्याला डिकोड करणं हे सोपं नाहीये, कारण तुम्ही काय सिच्युएशन मध्ये आहात किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी कशाबद्दल विचार केला होता, काही वाचलं होतं, काही बघितलेलं होतं, काही थॉट पॅटर्न्स चालू आहेत किंवा काही प्रश्न तुम्ही विचारले होते, अशा बऱ्याच गोष्टी मॅटर करतात एखादं स्वप्न डिकोड करणं म्हणजे. त्यामुळे आता त्याचा इमिडिएटली अर्थ सांगणं कठीण आहे, कारण बॅकग्राऊंड काहीच माहित नाहीये. ती लेडी तर माझी अनोळखी होती अशी. मी त्यांना फक्त जज करत होतो ना, म्हणजे पाहत होतो त्यांच्याकडे. हो, पण बॅकग्राऊंड मला काहीच माहित नाहीये ना, ते सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. बाकी कोणाचे काही अनुभव आहेत, काही सांगायचंय की थांबायचंय? ज्यांना बोलता आलेलं नाही किंवा सांगता आलेलं नाही कुठल्याही कारणामुळे, तर तुम्ही ग्रुपमध्ये तुमचे अनुभव टाकू शकता. आणि जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढचे काही दिवस तुमच्यामध्ये जे काही बदल, छोटे छोटे बदल घडत जातात, त्याकडे नोटीस करा तुम्ही. बरेच प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे काम करेल, वेगवेगळ्या प्रकारे
प्रत्येकाला अनुभव येत जातील. फक्त तुम्हाला नोटीस करत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या ग्रुपला जॉईन असेल. तुम्ही ज्या कुठल्या ग्रुपला जॉईन आहात द एम्प्रेस सोबत, तर तुमच्या आजच्या सेशन बद्दलचे अनुभव जे इथे सांगितले ते सांगितले तरी चालतील, किंवा एकंदरीत कसं वाटलं त्याबद्दल पण अनुभव शेअर करा. भेटू परत पुढच्या, जेव्हा लाईव्ह आहे किंवा पुढचं वर्कशॉप आहे, किंवा ज्यांनी कोर्ससाठी रजिस्टर केलंय त्यांच्यासाठी कोर्समध्ये. आता आज जी एनर्जी मिळालेली आहे त्याचा चांगला वापर करून घ्या. चला थांबतोय आपण इथे.